नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पेपरमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढच्या एखाद्या पेपरसाठी तयारी करताय आणि तुम्हाला झालेल्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, तसेच पुढच्या भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा आतापासून सराव करायचा आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, प, फ, ब, भ, म हे मराठी भाषेतील वर्ण उच्चार स्थानावरून कोणत्या प्रकारात मोडतात? आता या ठिकाणी पाहायचं आहे, हे जे वर्ण दिलेले आहेत ते उच्चारताना आपल्या ओठांची हालचाल होते आणि आपले ओठ एकमेकांना चिकटतात. आणि मित्रांनो, ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते म्हणजे ओठांचा वापर होतो, त्यांना काय म्हणायचं? औष्ठ्य वर्ण म्हणायचं. म्हणून या ठिकाणी काय झालं, प चा गट आहे तो औष्ठ्य वर्णामध्ये येतो, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. उच्चार करून पहा, प चा उच्चार करताना ओठ चिकटतायत का? प म्हटले की ओठ आपले चिकटतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, बहिरंग या शब्दाची योग्य संधी कोणती? आता या ठिकाणी पहा, याचा विग्रह होतो बही अधिक अंग. लक्षात ठेवायचं आहे, बही अधिक अंग बहिरंग, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. लक्षात काय ठेवणार या ठिकाणी, जेव्हा विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून इतर कोणताही स्वर असतो आणि विसर्गाच्या नंतर मृदू व्यंजन येतं किंवा मृदू वर्ण येतो, त्यावेळी त्या ठिकाणी काय होतं, विसर्गाचा र होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी पहा, विसर्गाच्या आधी ई हा काय आहे, स्वर आहे, अ नाहीये. ठीक आहे, अ शिवाय असलेला स्वर आहे. आणि त्यानंतर काय झालं, हे काय झालं तर मृदू वर्ण आला आणि मित्रांनो त्यामुळे काय झालं, विसर्गाचा र झाला. ठीक आहे. आता तुम्ही मला कमेंट करून एका प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. मराठी वर्णमालेमध्ये मृदू वर्ण एकूण किती आहेत? ज्यामध्ये स्वर देखील असतील आणि व्यंजन देखील असतील, असे एकूण किती आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, धनवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? धनवानचं स्त्रीलिंगी रूप धनवती. लक्षात ठेवायचं, धनवानचं स्त्रीलिंगी रूप होतं धनवती, पर्याय सी. उदाहरणार्थ आणखी काय पाहता येईल आपल्याला, श्रीमानचं श्रीमती, भगवानचं भगवती, शेवटी ती जोडून याचं काय होतं, स्त्रीलिंगी रूप होतं. पुढे प्रश्न क्रमांक 4, सलाते सलनाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? या ठिकाणी पहा, सलाते सलनाते द्वितीयाचे आणि चतुर्थीचे प्रत्यय. त्या ठिकाणी पहा, द्वितीय पण दिलंय, चतुर्थी पण दिलंय, त्यामुळे हा प्रश्न रद्द होतोय. लक्षात काय ठेवणार आपण, सलाते सलनातेमध्ये सलाते हे द्वितीय आणि चतुर्थीचे एकवचनी प्रत्यय आहेत आणि सलनाते हे यांचे अनेकवचनी प्रत्यय आहेत. इतकी माहिती लक्षात ठेवायची. एकवचनी अनेकवचनीवर प्रश्न येऊ शकतो. प्रथमाला प्रत्यय असतात का? नसतात. तृतीयला ने एशी आणि निही ईशी हे प्रत्यय असतात. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, कोण रे तू या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलंय म्हणजे प्रश्न विचारला गेलाय. आणि मित्रांनो, कोण, काय, कधी यानं जर प्रश्न विचारला गेला असेल तर या सर्वनामाचा वापर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आणि जर प्रश्न विचारला गेला नसेल तर त्याचा वापर अनिश्चित सर्वनाम म्हणून केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, पिकलेला आंबा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, पिकलेला हे विशेषण आहे, आंबा हे नाम आहे. ठीक आहे. आता पिकलेला हा शब्द कसा बनला, तर पीक या धातूपासून बनला. आणि मित्रांनो, धातूपासून जर एखादा शब्द बनला तर त्याला काय म्हणायचं, धातुसाधित म्हणायचं. आणि या ठिकाणी धातूपासून विशेषण बनलं म्हणून काय म्हणणार आपण, धातुसाधित विशेषण बनणार. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. धातूपासून नाम बनलं तर त्याला काय म्हणणार, धातुसाधित नाम म्हणणार. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 7, गणेश फार वेगात धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आता या ठिकाणी पहा, क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. मग या ठिकाणी पहा, गणेश कसा धावतो, वेगात धावतो. वेगात हे काय झालं तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय झालं. परंतु लक्षात ठेवायचं, या ठिकाणी फार देखील काय आहे, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या वाक्यामध्ये फार आणि वेगात ही दोन क्रियाविशेषण अव्यय आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी काय झालं, हा प्रश्न रद्द केला जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, फार हे काय आहे, परिमाणवाचक म्हणजे क्रियेचं परिमाण दर्शवणारा क्रियाविशेषण अव्यय आहे. तसेच वेगात काय आहे, क्रियेची रीत दाखवणारा क्रियाविशेषण अव्यय. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8, आलादारी हा उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावर सौद्याचे, देई ज्याचे त्याला या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, वसंत ऋतूला सजीव माणसाप्रमाणे संबोधलं गेलं आहे. वसंतचं वर्णन सजीव माणसाप्रमाणे केलं गेलेलं आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी निर्जीव वस्तूचं किंवा एखाद्या संकल्पनेचं
वर्णन सजीवाप्रमाणे केलं जातं किंवा सजीवाचे गुण त्याच्यामध्ये आहेत असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं नेहमी चेतन गुणोक्ती अलंकार असेल. ठीक आहे, निर्जीव वस्तूला सजीव म्हटलं की त्याला चेतन गुणोक्ती अलंकार म्हणायचं. प्रश्न क्रमांक 9, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या पंक्तीतील अलंकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, गत यासारखे शब्द वापरले जातात, त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. आणि या ठिकाणी पाहायचं आहे, आभाळ हे काय आहे, उपमान आहे, माया हे उपमेय आहे, आणि ही माया आहे ती आभाळासारखी आहे हे दाखवण्यासाठी गत हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे. मित्रांनो, यामुळे याला काय म्हणायचं तर उपमा अलंकार म्हणायचं. ठीक आहे, रूपक कधी असतो, रूपक अलंकार असतो जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता असते तेव्हा. प्रश्न क्रमांक 10, खालील पर्यायांपैकी इतरांशी न जोडणारा पर्याय ओळखा. रवी, आदित्य, भास्कर या तिन्हीचा अर्थ असतो सूर्य, परंतु रत्नाकर म्हणजे समुद्र, म्हणजे या ठिकाणी काय झालं, रत्नाकर हा शब्द या पर्यायांशी जोडत नाही किंवा वेगळा आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 11, खालील पर्यायांपैकी इतरांशी न जोडणारा शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, व्यासंग, सराय आणि परिपाठ याचा अर्थ काय असतो, एखाद्या गोष्टीचा सराव करणे, परंतु प्रणिपात म्हणजे काय, नमस्कार करणे, दंडवत करणे. म्हणजे काय झालं, सराव आणि नमस्कार दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणून पर्याय डी या गटामध्ये बसत नाहीये. प्रश्न क्रमांक 12, 12 लोकांनी केलेल्या कारभाराला काय म्हणतात. या ठिकाणी पहा मित्रांनो, जेव्हा एक कारभारी नसताना 12 लोक किंवा इतर वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन कारभार करतात, त्याला काय म्हणतात, बारभाई असं म्हणतात. काय म्हणतात, बारभाई. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. हा कारभार कसा असतो, गोंधळलेला असतो. प्रश्न क्रमांक 13, रामप्रहर म्हणजे काय. रामप्रहर म्हणजे पहाटेची प्रसन्न वेळ. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, हातचा मळ असणे म्हणजे काय. हातचा मळ असणे म्हणजे काय, अतिशय सोपी गोष्ट असणे, अतिशय सोपे काम असणे. प्रश्न क्रमांक 15, फट म्हणता ब्रह्महत्या या म्हणीचा अर्थ काय. मित्रांनो, फट म्हणता ब्रह्महत्याचा अर्थ काय असतो तर शूद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे किंवा ओढवून घेणे. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 16, इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. काठाचा नायटा करणे, राईचा पर्वत करणे, पराचा कावळा करणे. म्हणजे काय, एखादी लहान गोष्ट मोठी करून सांगणे किंवा मोठी करणे, लहान संकटाला मोठं करणे. ठीक आहे. आणि मित्रांनो, संबंधित नसलेली म्हण कोणती आहे, उंबर फोडून केंबर काढणे. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर पर्याय डी गटामध्ये बसत नाहीये. प्रश्न क्रमांक 17, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द कोणता. सतत भटकंती करणारा म्हणजे कोण, पिंपळावरचा मुंजा. लक्षात ठेवायचं, पिंपळावरचा मुंजा अलंकारिक शब्द आहे, ज्याचा अर्थ काय असतो, सतत भटकंती करणारा, एका जागी स्थिर न राहणारा. ठीक आहे. पांतस्थ म्हणजे काय असतो, वाटसरू. आणि वाहन म्हणजे चप्पल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, 5 अमृतांचा समुदाय या विग्रहाच्या सामासिक शब्दाचा समास कोणता. 5 अमृतांचा समुदाय म्हणजे काय, पंचामृत. आणि याच्यामध्ये काय झालं, पहिलं पद 5 हे काय झालं, संख्या विशेषण, आणि पूर्ण शब्द समूह आहे. आणि मित्रांनो, काय लक्षात ठेवलं आपण, जर सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असेल आणि पूर्ण शब्द समूह दर्शक असेल तर त्याला म्हणायचं द्विगु समास. कोणता समास, द्विगु समास. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19, खालील पर्यायांपैकी इतरांशी न जुळणारा पर्याय निवडा. वदंता, वावडी, किंवदंती यांचा अर्थ काय असतो, पसरलेल्या अफवा किंवा तोंडावाटे सांगितल्या गेलेल्या गोष्टी. ठीक आहे. आणि अवनती म्हणजे काय, ऱ्हास होणे. म्हणजे काय झाले, हे तिन्ही एका अर्थाचे आहेत, परंतु अवनती हा या गटामध्ये बसत नाहीये. प्रश्न क्रमांक 20, काल आमच्याकडे पाहुणे आले आणि आज परत गेले यातील उभयान्वी अव्यय कोणत्या. त्या ठिकाणी पहा, काल आमच्याकडे पाहुणे आले, आज परत गेले, ही दोन वाक्य आणि या उभयान्वी अव्ययानं जोडली गेलेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्वी अव्यय आहे तर समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 21, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 22, रियाची मराठीची वही प्रियाने परस्पर प्रज्ञाला देऊन टाकली. म्हणतात ना टिंबटिंब. या ठिकाणी पाहायचं आहे, एखाद्याची वस्तू परस्पर दुसऱ्याला देणे किंवा दान करणे यासाठी कोणती म्हण वापरतात, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. लक्षात ठेवायचं आहे, याचा अर्थ असतो एखाद्याची गोष्ट परस्पर दुसऱ्याला देऊन टाकणे किंवा दान करून टाकणे. म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 23, टिपूर चांदणे पडणारी रात्र म्हणजे कोणती रात्र तर पौर्णिमेची रात्र. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 24, आजचा सामना जिंकलात तुम्ही
या वाक्यात रिकाम्या जागी कोणते केवलप्रयोगी अव्यय येईल? या ठिकाणी पहा, सामना जिंकल्यावर काय केलं जाईल? प्रशंसा केली जाईल. आणि या ठिकाणी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता आहे? तर शाब्बास. शाब्बास हे काय आहे? प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय ते वर ठिकाणी वापरलं जाईल. ठीक आहे, म्हणजे आपलं काय असणार आहे उत्तर? पर्याय ए. या ठिकाणी अबब काय आहे? आश्चर्यदर्शक आहे. चूप हे काय आहे? मौन दर्शक आहे. आणि अरे रे हे शोकदर्शक आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणती? आता या ठिकाणी पहा, स्त्रीलिंगी नाम कसं ओळखतो आपण? त्यासाठी ती या सर्वनामाचा वापर करतो. कशाचा? ती. ठीक आहे, पुल्लिंगीसाठी तो आणि नपुंसकलिंगीसाठी ते. मग या ठिकाणी पहा, तो नेता, तो पिता, तो भ्राता काय झाले? पुल्लिंगी झाले. आणि ती देवता म्हणजे काय झालं? देवता हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 26. साधारणतः 1997 ते 2012 या वर्षादरम्यान जन्माला आलेल्या व्यक्तींना काय म्हणतात? त्यांना म्हणतात जेनजी. ठीक आहे, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता उपाययोजना सुचवण्याकरता पुढीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली आहे? या ठिकाणी पहा, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रवीण सिंह परदेशी समिती नेमण्यात आलेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, नुकतंच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते सातारा या ठिकाणी पार पडलं. अध्यक्ष होते विश्वास पाटील. आणि मित्रांनो, या ठिकाणीच घोषणा करण्यात आली की 100वे साहित्य संमेलन आहे ते पुण्यामध्ये पार पडेल. कुठे? पुण्यामध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, फक्त या ठिकाणी याची घोषणा झाली आणि पुढे याचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष ठरवले जातील. परंतु 99 लक्षात ठेवा, 99 कुठे पार पडलं? सातारा. अध्यक्ष होते विश्वास पाटील. स्वागताध्यक्ष कोण होते? शिवेंद्रराजे भोसले. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष किंवा अध्यक्षा कोण आहेत? अध्यक्ष आहेत श्रीमती न्यायमूर्ती रंजना देसाई, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 30. 2025 सालचे शांततेचे नोबेल पारितोषिकाचे मानकरी कोण आहेत? मित्रांनो, मारिया मचाडो या काय आहेत? 2025च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या मानकरी आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. चर्चेमध्ये का होत्या? कारण यांनी हे परस्पर ट्रम्प यांना देऊ केलं होतं, परंतु तसं चालत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. 2025 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी कोण? या ठिकाणी पहा, 2025 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला, परंतु तो 2024 साठी होता. 2025 साठी पुरस्कार अजून दिला गेला नाहीये. आणि मित्रांनो, 2024 चा पुरस्कार दिला गेला होता राम सुतार यांना, त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न देखील की मध्ये रद्द होणार आहे. लक्षात ठेवायचं, 2024 चा पुरस्कार राम सुतार, 2025 चा पुरस्कार अजूनही दिला गेला नाहीये. प्रश्न क्रमांक 32. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये किंवा राष्ट्रसमूहामध्ये झालेल्या कराराचा उल्लेख मदर ऑफ ऑल डील्स असा करण्यात येतो? या ठिकाणी पहा, भारत आणि युरोपियन युनियन म्हणजे EU यांच्यामध्ये झालेला जो करार आहे, जो मेमोरंडम आहे, त्याला काय म्हणायचं? मदर ऑफ ऑल डील्स असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे, भारत आणि EU युरोपियन युनियन. प्रश्न क्रमांक 33. भारताच्या पंतप्रधानांच्या नवीन कार्यालयाचे नाव काय आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, PMOचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे सेवातीर्थ, पर्याय बी. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, या सेवातीर्थचं ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य काय आहे? जर तुमचा पेपर अजून व्हायचा आहे तर तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, सेवातीर्थचं ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य काय आहे? प्रश्न क्रमांक 34. देशातील पहिली सहकार तत्वावरील टॅक्सी सेवा कोणती आहे? मित्रांनो, देशातील पहिली सहकार तत्वावरील टॅक्सी सेवा आहे भारत टॅक्सी, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. UPI चे पूर्ण नाव काय आहे? युनिफाईड पेमेंट इंटरफेस, पर्याय डी. UPI कोणाकडून चालवलं जातं? तर NPCIचं UPI वर कंट्रोल आहे. NPCI म्हणजे काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे, NPCIचं फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा आणि UPIचा देखील. प्रश्न क्रमांक 36. राज्य पक्षी, राज्य प्राणी याचप्रमाणे राज्य सूक्ष्मजीव अधिकृतपणे घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राज्य प्राणी आहे, राज्य पक्षी आहे, त्याच प्रकारे केरळमध्ये राज्य पक्षी, राज्य प्राण्यासोबतच राज्य सूक्ष्मजीव देखील आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियाचे वापरावर निर्बंध घालणारा जगातील पहिला देश कोणता? जगातील पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवायचं आहे, 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश ऑस्ट्रेलिया आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे.
त्यासोबतच भारतामध्ये देखील कर्नाटक या राज्याने अशा प्रकारची बंदी घातलेली आहे. भारतातील पहिले राज्य कोणतं ठरलं आहे? कर्नाटक ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रातील पहिला AI जिल्हा कोणता? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला AI जिल्हा आहे आपला सिंधुदुर्ग, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात होतो? हॉर्नबिल महोत्सव नागालँड या राज्यामध्ये होतो, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 40, दहशतवाद तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गुन्ह्यांचा तपास करणारी संस्था कोणती? तर NIA, नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी, पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41, भारतीय न्याय संहिता हा कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला? या ठिकाणी पहा, भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS या कायद्यानं IPC जागा घेतली. कशाची? IPC ची जागा घेतलेली आहे. आणि मित्रांनो, हा कायदा आहे तो 1 जुलै 2024 ला लागू झाला, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. याच पूर्ण लक्षात ठेवायचं, भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा लागू झाला 1 जुलै 2024 पासून. प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकला आहे. लक्षात ठेवायचं, MPA कुठे आहे? नाशिकला आहे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणत्या पदावर महाराष्ट्र पोलीस दलात थेट नियुक्ती नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, पोलीस शिपाई भरती होते, पोलीस उपनिरीक्षक MPSC मार्फत ग्रुप बी मध्ये भरती होते, पोलीस उपनिरीक्षक MPSC मार्फत ग्रुप ए मध्ये भरती होते. परंतु या ठिकाणी पोलीस निरीक्षक या पदावर काय होतं? फक्त पदोन्नती होते, म्हणजे काय? प्रमोशन होतं, परंतु डायरेक्ट भरती होत नाही, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, पर्यटकांसाठी धबधब्याचे ठिकाण बांधलेला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्यावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्यावर आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, नापणे धबधबा सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून स्कूबा डायव्हिंगची सुविधा कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर तारकर्ली या ठिकाणी स्कूबा डायव्हिंगची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. या ठिकाणी एक INS ची पाणबुडी का जहाज ठेवलेलं आहे, त्याचं नाव कमेंट करून सांगा. मला आठवत नाही नक्की, पण काहीतरी ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी ते पर्यटन सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 46, जिल्हा परिषद अध्यक्षांना खालीलपैकी कोणत्या पदाचा दर्जा प्राप्त असतो? जिल्हा परिषद अध्यक्ष यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त असतो, पर्याय ए, राज्यमंत्री. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, महसूल सेवक असे नवीन नामकरण कोणत्या पदाचे करण्यात आले? या ठिकाणी पाहायचं आहे, तलाठीचं नामकरण आहे ते ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलं, आणि कोतवालचं नामकरण महसूल सेवक असं करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? महसूल सेवक, पर्याय डी, कोतवाल. प्रश्न क्रमांक 48, पोलीस स्मृती दिवस कधी पाळला जातो? या ठिकाणी पाहायचं, 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस पाळला जातो, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. तर 2 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणजे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 49, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी पहा, सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण? सदानंद दाते यांचं पुस्तक आहे वर्दीतल्या माणसांच्या नोंदी, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 50, मकोका MCOCA कायदा कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, मकोका कायदा आहे तो संघटित गुन्हेगारीशी संबंधित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न तर संपलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला दररोज एक पोलीस भरतीची झालेली प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह हवी असेल तर काय करायचं आहे? तर आपलं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याच्यावर आपण काय करतोय, तर दररोज सकाळी 50 चालू घडामोडी आणि दिवसभरामध्ये 400+ प्रश्न क्विजच्या मार्फत सराव करतोय. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला एवढ्या प्रश्नांचा सराव करायचा तर काय करता येईल, तर आपली 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिकांची बॅच घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतील, 30 प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात मिळतील. त्यासोबतच दररोज 50 आणि 400 प्रश्नांचा सराव करणारा आपलं टेलिग्राम चॅनल देखील मिळेल, ज्याच्यावर आपण दररोज काय करतोय, एक प्रश्नपत्रिका PDF फॉर्मॅटमध्ये टाकतोय, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचा सराव स्पष्टीकरणासह करता येईल. त्यामुळे जर तुम्हाला हे हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला आपल्या या प्रश्नपत्रिका संचाचा डेमो पाहता येईल, आणि डेमो आवडला तर तुम्ही हा पूर्ण संच खरेदी करू शकता. त्यासोबतच हे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. तर या ठिकाणी आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.